आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। साहेब, अहो मी यांना कुठेतरी आधी बघितलंय। ताई अहो, हे तुमच्या मिस्टरांचे मालक आहेत। याआधी कधीतरी बघितलं असेल तुम्ही त्यांना। काय हो, तुम्ही बोला ना आता, कुठे आहे माझा नवरा? बाई, तुम्ही जरा गप्प बसा। कोणीही कोणावर ओरडण्याची गरज नाही। हे सगळं कसं घडलं ना, हे आपल्याला लवकरात लवकर कळेल। तुमच्या नवऱ्याचं काय झालं, तो कुठे गेला, हे नक्कीच यांच्या घरच्या सीसीटीव्ही मध्ये ते रेकॉर्ड झालं असेल। ऑफकोर्स, आपण अंगणातलं सीसीटीव्ही फुटेज बघूयात ना। हो, ते तर बघूयाच, पण सगळीकडचं बघूया। सगळीकडचं म्हणजे? मिस्टर जयंत कानेटकर, एखादी केस आम्ही हाती घेतली की आम्हाला सर्व बाजूंनी चौकशी करावी लागते। बाहेरची सीसीटीव्ही आपण फुटेज चेक करूयाच, पण घरातल्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणं हे पण तितकंच गरजेचं आहे। घरात सीसीटीव्ही? हो, आत्ताच आमचे हवालदार पाहणी करून आलेत। ते म्हणत होते तुमच्या घरी सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावलेत, हे तुम्हाला माहिती नाही? मला वाटतं बाई तुम्ही आता घरी जा, आमचा शोध चालू आहे। आम्हाला काय कळालं तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। हा, सांगावंच लागेल, नाही तर सोडणार ना मी या साहेबाला, मुर्दा बशीला याचा। मिस्टर जयंत कानेटकर, आपण सीसीटीव्ही फुटेज बघूया। येस इन्स्पेक्टर, प्लीज कम ऑन। जानू, प्लीज आज चल, मी तुला सगळं नीट सांगतो। ये येस इन्स्पेक्टर, आपण सीसीटीव्ही फुटेज कशावर बघू शकतो? माझ्या लॅपटॉपला, प्लीज या। मिस्टर कानेटकर, येस येस इन्स्पेक्टर। हे बघा, सीसीटीव्ही फुटेजवरून क्लिअर दिसतंय हा अनोळखी व्यक्ती तुमच्या घरामध्ये घुसलाय आणि आपली ओळख पटवू नये म्हणून बघा यांनी ही उडी घातली आहे। ओह गॉड, आणि त्याच्या हालचालीवरून तरी असं वाटतंय त्याला तुमच्या घराची स्पष्टपणे माहिती आहे। हे बघा, आले आले त्यांनी काय केलं, घरातल्या सगळ्या सीसीटीव्ही बंद केल्या। अँड आय एम डॅम शुअर, मला असं 100% वाटतंय त्या वॉचमॅनला पण ना यानेच गायब केलं असेल। असं कसं काय शक्य आहे इन्स्पेक्टर? म्हणजे आमच्या घरची सिक्युरिटी एकदम टाईट असते। 24 तास सिक्युरिटी गार्ड बाहेर बसलेला असतो, बाहेरचं कोणी आत येऊच शकत नाही। हा माणूस आत कसा आला, का आला, हेच तर आपल्याला शोधायचं आहे ना। आणि त्यासाठी मला तुमची मदत लागेल। म्हणजे कधीही मी तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं तर तुम्हाला यावं लागेल। येस इन्स्पेक्टर, माझ्याकडून मी लागेल ती सगळी मदत करेन। मॅडम, तुम्ही
काही दिवसांपूर्वी संशयास्पद अशा घटना काही बघितल्या तुमच्या घराजवळ? बघा, हे बघा, ही उडी घातलेला व्यक्ती तुम्ही कधी पाहिला होता का? जान्हवी, इन्स्पेक्टर काहीतरी विचारतायत. तू कोणाला पाहिलं होतंस का घरापाशी? एनिवे, आता आम्ही निघतो, पण आमच्या हाती काही पुरावे लागले तर आम्ही परत येऊ. सावंत, गाडी काढा. ओके इन्स्पेक्टर, प्लीज. चला. मला माहिती आहे जानू, तू खूप हर्ट झाली आहेस आता. मनात खूप सारे प्रश्न पण असतील, पण माझा नाईलाज होता जानू. हे बघ जानू, मी तुझ्या भल्यासाठीच खूप काही गोष्टी लपवल्या आहेत तुझ्यापासून. पण मला असं वाटतंय की आता ती वेळ आली आहे तुला सगळं काही सत्य सांगण्याची. जानू, मला माहिती आहे मी असं हे स्वतःच्याच घरात CCTV कॅमेरा लावलेत हे तुला खूप ऑड वाटत असेल. आणि आत्तापर्यंत मी तुला हे सगळं का नाही सांगितलं असा प्रश्नही पडला असेल. माझाही नाईलाज होता जानू. कसला नाईलाज आहे? जानू, तू माझ्या आयुष्यात येण्याआधी माझ्या आयुष्यात खूप विचित्र गोष्टी घडल्या. इतक्या कमी वयात इतकं काही अचीव्ह केलं, स्वतःची इमेज तयार केली. पण ह्या दरम्यान मला माझ्या फॅमिलीचाही कधी सपोर्ट नव्हता. अगदी एकटा होतो मी जानू. आणि एकट्याच्या जीवावर इतकं मोठं घर, कंपनी, बँक बॅलन्स हे सगळं मिळवल्यामुळे माझ्या बरोबरचे अनेक लोक माझ्यावर जळायचे. इतकं काही अचीव्ह केल्यामुळे माझे अनेक हितशत्रू निर्माण झाले. माझ्या बँक अकाउंटमध्ये फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या या घरावर दगडफेकही झाली होती. जानू, मी गाडीत एकटा होतो ना तेव्हा माझ्यावर हल्ला सुद्धा झाला. आणि हे सगळं चालू असताना मला सपोर्ट म्हणून माझ्यासोबत माझी फॅमिली किंवा फ्रेंड्स कोणीच नव्हतं. जानू, जयंत, तुझ्या आयुष्यात इतकं काही घडून गेलं, पण मग हे सगळं तू मला आधी का सांगितलं नाहीस? कारण जानू, मला वाटलं हे कळल्यावर तुला भीती वाटेल.